नमस्कार, बावकस रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण क्रिस्पी चिकन कसं बनवायचं ते बघून घेणार आहोत। त्यात आपण काजूची पावडर व काळी मिरी ह्याची पावडर टाकून बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। रेसिपीला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा बटर। इथे आपण जिरा पावडर घेतलेली आहे। अर्धी वाटी काजू आपण पावडर करून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे 2 चमचे। 2 चमचे दही मी फेटून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे। 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे। आता आपण मॅरिनेशन करून घेऊया। आपल्या चॅनलवर अजून चिकनचे रेसिपीज देखील आहेत। त्यात मी एक क्रिस्पी लाईम पेपर चिकन देखील बनवलेलं आहे, त्याची लिंक मी वर आय बटनमध्ये देईनच। व अजून चिकनच्या रेसिपीज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देईन। आपण माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्कीच विजिट करा माझ्या व्हिडिओजना, आणि जर आवडले तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व तुमच्या फ्रेंड्स व फॅमिलीमध्ये नक्कीच शेअर करा। इथे आपण दही घेतलेला आहे। माझ्याकडे दही अवेलेबल होतं म्हणून मी दही घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते देखील ॲड करू शकता, त्याने अजून चिकनची रिचनेस वाढेल व टेस्टही चांगली लागेल। दही आपल्याला फेटूनच ॲड करायचं आहे। तुम्हाला जर कोकणातले व्हिडिओज देखील आवडत असतील तर ते देखील आपल्या चॅनलवर आहेत। कोकणाची प्लेलिस्ट मी बनवलेली आहे व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी माझे लेटेस्ट व्हिडिओज कोकणातले ॲड करीन, तुम्ही जाऊन नक्कीच विजिट करा। जर तुम्हाला या चिकनमध्ये चटपटीतपणा हवा असेल तर तुम्ही त्यात थोडं आमचूर पावडर किंवा चाट मसाला पावडर देखील ॲड करू शकता। आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल थोडं तर तुम्ही त्यात काळी मिरी पावडर तुम्ही अजून ॲड करू शकता, आणि पेरी पेरी मसाला देखील ॲड करू शकता स्पायसीनेससाठी। बॅटर आपल्याला थिकच ठेवायचं आहे। इथे आपण 250 ग्राम चिकन घेतलेलं आहे। चिकनचं आपण चांगलं धुवून पाणी काढून घेतलेलं आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। त्यात तुम्ही आता कॉर्नस्टार्च किंवा मैदा किंवा तांदळाचं पीठ देखील टाकू शकता, तांदळाच्या पीठने कुरकुरीत होतील। तुम्ही चिकन 1 तासासाठी देखील मॅरिनेट करू शकता, पण इथे मी मिक्स केल्या केल्या डायरेक्ट फ्राय करत आहे। कढई तापल्यावर त्यात आपण तेल टाकून घेऊया। आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत। तेल चांगलं गरम झाल्यावर आपण एक एक करून पीसेस फ्राय करून घेऊया।
चिकन गोल्डन असा रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया। या स्टेजवर आपण चिकन काढून घेऊया। गरम गरम चिकन आपण शेजवान चटणी, सॉस, मेयोनीज यासोबत सर्व करून घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। अजून चमचमीत रेसिपीज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत।